कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब ऐका ना माझं साहेब साहेब अहो लय त्रास होतोय बहिणीला अहो बघा ना तिच्या पोटात किती दुखतंय अहो साहेब ऐका ना माझं अहो फक्त एकदा बघू दे मला अहो ऐका ना अहो हे बघा तिला हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा नेतोय नंतर पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो ना मी अहो तिची अवस्था बघा ना थांबा तुम्ही सूर्याला असं नाही घेऊन जाऊ शकत. तुमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे. हो मॅडम आम्हाला आमचं काम करू द्या. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतोय. साहेब हो पुरीची अवस्था तरी बघा ना अहो लय पोटात दुखतंय तिच्या मी म्हणलं ना तुम्हाला तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो आणि नंतर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होतो. साहेब बघ आजपर्यंत मी कधीच कुणाचा विश्वासघात केला नाही. आज केलास आणि अख्ख्या गावाचा विश्वासघात केलायस. सूर्या अरे गावाच्या पोरांचे जीव असे खाताना तुला लाज वाटला पाहिजे होती. अरे बहिणीच्या लग्नाचं कर्ज होतं तर पैसे आम्हाला मागायचं होतं. अरे थोड्याच्या पैशासाठी तू असला खराब माल पुरवलास आणि आमच्या लेकरांच्या आयुष्याची खेळलास. सूर्या ही चांगलं नाही केलंस. नाही हो अरे कुठं फिरशील ही पाप. साहेब ह्याला फरफट्यात घेऊन जावा आणि चांगलीच हद्दल घडवा. होय होय घेऊन जावा त्याला. तुम्ही जा सूर्या चल रे नाही नाही नको. चल. तुम्हाला वचन दे तू भाग्याला काय होऊ देणार नाही. साहेब ऐका. साहेब अहो, साहेब साहेब सूर्य आमचा निर्दोष आहे साहेब. साहेब ऐका साहेब. सोडा सोडा. सूर्याची काही चूक नाही. सोडा त्याला. जो आमचा गुन्हेगार आहे याला आम्ही शिक्षा देणार. हे बघा आम्हाला आमचं काम करू द्या. काय हातात घेऊ नका. आणि आमच्या लेकरांच्या आयुष्याची खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला आम्ही सोडत नसतो. मला आमच्या ताब्यात द्या. याचा फैसला आम्ही करणार. नाना अहो कुठली माणसं ती ओळखीची ना पालखीची कुठली ती हा? हे फैसला करणारे तुम्ही कोण हा? आणि या सगळ्याशी तुमचा काय संबंध हा? आम्ही पलीकडच्या गावात राहतो. ह्याच्या घरात गेलेलं विसर जेवण आमच्या पण पोरांनी खाल्लंय. जित्ताच गाडीन जित्ता गाडीन ए, चित्तवाड. खूप पोटात दुखतंय. थांब बहिणी बहिणी आती बहिणी येते बहिणी येते बघ बहिणी बघ ना बहिणी अगं काय चाललंय आपल्या घरात. दादाला पण घेऊन गेले ते भागू बघ ना. काही होणार नाही. मी आहे ना. तुम्ही प्लीज काळजी करू नका. दादालाही काही होऊ देणार नाहीये मी. अगं पण बघ ना भागू कशी करते. भागू बघू हात बघू हात बघू काय होतंय. थांब थांब बहिणीला बघू दे थांब. खूप दुखतंय का पोटात. धनु आपल्याला लवकरात लवकर हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागणार. ठीक आहे मी पक्का रिक्षा घेऊन आलाय पण जाऊया. हो हो ऐक ना बहिणी पुढच्या दाराने नको मागच्या दाराने जाऊ आपण. काय राजू काय झालं. बहिणी ते माझ्यामुळे सगळं भागवून दादा नको आपण मागच्या दाराने जाऊया. नाही राजू नाही नाही. हे बघ तू काय चुकीचं केलंयस का. नाही ना मग का घाबरतेस. ऐक 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 राजू मागच्या दाराने ते लोक पळून जातात ज्यांनी खरंच काहीतरी वाईट केलेलं असतं. ज्यांच्यात लोकांसमोर जायची हिंमत नसते. ज्यांच्या मनात पाप असतं. ज्यांच्या चारित्र्यावर डाग लागलेला असतो. आणि यातलं असं काहीही आपण केलेलं नाहीये. बघ मागच्या दाराने जायची काहीही गरज नाही. आणि जर आपण मागच्या दाराने गेलोच तर उलट लोकांना हेच वाटेल की आपण काहीतरी गुन्हा केलाय. संकटांना घाबरून पळण्यापेक्षा आपण लढूया. चल
वहिनी अगं भागू थांब. ए छत्री, एक काम करायचं 100 किलो कंदी पेड्याची ऑर्डर द्यायची. 100 किलो. गावात अख्ख्या पेढे वाटले गेले पाहिजे. डॅडी तुम्हाला सांगतो आज लय जाम खुश आहे. अहो माझ्या लग्नात पण मी एवढा खुश नव्हतो. आज त्या सूर्याचं पद्धतशीर गाणं वाजणारे आपल्या माणसाची टिपच आतापर्यंत ना त्याला पोलिसांनी उचलला पण असं. अरे छत्री, आता कसं होणार माझ्या लेकीच? ए शत्रू, अरे आमच्या पूर्ण आम्हाला चॅलेंज दिलं, आता काय करायचं? आम्हाला चॅलेंज केलेल्या जिल्ह्यातल्या मोठमोठ्या राजकारण्यांना मातीत सारले आणि नामो निशान मिटवून टाकलं त्यांचं. आम्हाला आमचीच पोरगी चॅलेंज करत होती. आमची इज्जत सगळ्यात मोठी तीच या सूर्यानं मातीत मिळवली. भोग म्हणा आता कर्माची फळं. अय छत्री फोन लाव आपल्या माणसाला. हे काय लावतो? आपल्याला बघायचंय की नक्की त्या घरात काय तडफड चालू आहे. बोला शेठ. खेचला का नाही त्याला? आता पोलिसांनी पकडून नेलं त्याला. आम्ही काय सांगितलं होतं? स्वतःच्या पायानं पोलीस स्टेशनला जाता कामा नये. त्या आधीच ठेचा त्याला, लागा कामाला. अय छत्री मला त्या सूर्याचा सूर्यास्त होताना बघायचं. चल. यानं आमच्या पोराच्या जीवाशी खेळलाय. त्याच्या बहिणीला आम्ही हॉस्पिटलमध्ये ताप देणार नाही. जाओ तुम्ही हॉस्पिटलला जा. डॉक्टरांना जा पटकन. हळू भागू. राजू आज जा, आज जा पटकन जा. तू आधी बस. दादा हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. वहिनी सावकाश सावकाश. राजू आज सर तू आज भाग्य पाय. आत घे. बस बस खाली. तुम्ही लवकर हॉस्पिटलला पोहोचा. मी इथेच राहते. हा मी पण थांबते वहिनी. जाऊ दे चला. मागू राजू हे कर चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.